सर्वांना अक्षय तृतीयाच्या शुभेच्छा. 3.5 मुहूर्तापैकी महत्वाचा असलेला हा एक मुहूर्त. या मुहूर्ताला आंब्याचं फार महत्व असतं. सर्वांना मला अभियानाच्या माध्यमातून एक विनंती करायची आहे की याच्या पुढे आंब्याचा मोसम सुरू होतो. शेतकऱ्याची अनेक उत्पादनं शेतातून बाहेर येतात. टरबूज येतं, खरबूज येतं, फळं येतात, वेगवेगळ्या प्रकारची भाजीपाला येतो. तर सर्वांना अशी विनंती आहे की आपण दरवर्षी दीपावळीला झेंडूची फुले अभियान राबवतो आणि शपथ घेतो की शेतमाल वर्षभर मी शेतकऱ्याकडूनच खरेदी करेल, योग्य किमतीला खरेदी करेल. कमी किंमत असेल तर त्याला जेवढी आवश्यकता आहे तेवढी किंमत जो शेतकरी म्हणेल तेवढी किंमत त्याला देईल, अशी शपथ घेऊन वर्षभर आपण हे अभियान राबवतो. माझी सर्वांना अक्षय तृतीयाच्या निमित्ताने विनंती आहे की सर्वांनी यापुढे आंबे गावरान शेतकरी जो विकायला घेऊन बसलेला आहे आणि जे गावरान पद्धतीनं पिकलेले आहेत, अजिबात त्याचा भाव करू नका. बाजारात ज्या किमतीला ते आंबे विकतायत त्याच किमतीला शेतकरी बघून ते आंबे घ्या. म्हणजे जर त्याच्या आंब्याला चांगला भाव आला तर तोही बाजारात विकायला येईल. आज तुम्ही बघताय वेगवेगळ्या प्रकारची फळं केमिकलने भिजवून आणली जात आहेत आणि खूप मोठ्या दरात ती विकली जात आहेत. खूप कमी दर शेतकऱ्यांना दिला जातो. म्हणून शेतकरी शोधा आणि शेतकरी शोधून त्यांच्याकडून तो खरेदी करा, योग्य किमतीला खरेदी करा. शहरात जी शेतकऱ्याची शिकलेली उच्चपदस्थ नोकरदार, व्यापारी, समाजकारणी, राजकारणी जी मुलं आहेत त्याला प्रत्येकाला शेतकऱ्यांसाठी काही ना काहीतरी करायचं असतं. माझी सर्वांना विनंती आहे की आपले प्रत्येक कॉलन्यांमध्ये, प्रत्येक शहरामध्ये ग्रुप आहेत. त्या ग्रुपमध्ये असे शेतकरी जे विकायला आलेले आहेत त्यांची माहिती टाका. एखादा शेतकऱ्याचा मुलगा त्याचा शेतमाल नसेल, त्यानं ग्रामीण भागातला दुसऱ्याचा घेतलेला असेल, तो ग्रामीण भागातला असेल, तर तो गावरान पद्धतीनं विकत असेल तर त्यालाही मदत करा, जेणेकरून हे वितरण व्यवस्थापन त्यांना जमेल. ग्रुपमध्ये माहिती टाकली तर कोण्या शेतकऱ्याकडे काय मिळतं हे माहीत होईल आणि त्यांच्याकडून लोक खरेदी करतील. सर्वांना माझी विनंती आहे की निश्चित आपण हे करू शकतो. आमच्यासोबत या चळवळीत सहभागी व्हा, अभियानात सहभागी व्हा. प्रत्येक शहरात असं करण्याचा प्रयत्न करा. शेतकऱ्याचे फोटो काढा. झेंडूची फुले अभियान महाराष्ट्र निश्चितच याचा फायदा होतो. हे मागच्या 8 वर्षापासून आम्ही बघतो आहोत. धन्यवाद.